सोलापूरमध्ये राहणाऱ्या रुक्मिणीला तिच्या मुलांनी घरातून बाहेर हकलावून लावलं। तेव्हा ती रेल्वे स्टेशनवर राहू लागली आणि तिच्याजवळ एक गाय होती जिला ती पूर्ण दिवस चरायला न्यायची आणि मग तिचं दूध काढून स्वतःचं पोट भरायची। 3 वर्षांमध्ये तिच्याजवळ 3 गायी झाल्या आणि तिने ठरवलं की या 3 गायींना विकून ती देवदर्शन करेल। जेव्हा मुलांना त्या गायींबद्दल समजलं तेव्हा त्यांच्या मनात लालसा निर्माण झाली आणि मग ते त्यांच्या आईला घेण्यासाठी आले, परंतु रुक्मिणी त्यांच्यासोबत गेली नाही। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या त्या 3 गायी चोरीला गेल्या। तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला सांगितली। तेव्हा रुक्मिणी रडत रडत बोलू लागली की मी याची तक्रार देवाच्या न्यायालयात दाखल केली आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठली तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिला खूप मोठा धक्का बसला, कारण की पूर्ण रेल्वे स्टेशनवर जानेवारीचा महिना होता। खूप थंडीमध्ये रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यामध्ये रुक्मिणीने स्वतःची एक झोपडी बनवली होती जी कपड्यांनी झाकलेली होती आणि त्या कडाक्याच्या थंडीने तर म्हाताऱ्या रुक्मिणीच्या हाडांना अगदीच कमकुवत केलं होतं। ती थंडीने थरथरत होती। जेव्हा थंडी खूप जास्त वाढू लागली तेव्हा ती थरथरतच उभी राहिली। दोन्ही ओठ खूप वाईट पद्धतीने थरथरत होते। ती तिच्या अंथरुणावर झोपून खूप वाईट पद्धतीने कुडकुडत होती। ठिकठिकाणी फाटलेली चादर तिची ती थंडी काही कमी करण्याचा नावच घेत नव्हती। झोपण्याचा प्रयत्न करत होती की इतक्यातच तिच्या डोक्यात एक विचार आला आणि मग तो विचार येताच रुक्मिणी लगेच उठून बसली आणि मग स्वतःशीच बोलू लागली, अरे माझ्या 3 गायी या थंडीमुळे मरून तर जाणार नाहीत ना। त्यामुळे तिने अंगावरची चादर व्यवस्थित केली आणि लगेचच बाहेर जाऊ लागली। त्यावेळी तिने कडाक्याच्या थंडीची अजिबातच पर्वा केली नाही। तिला तिच्या गायींची खूप जास्त काळजी होती। तिच्या त्या फाटलेल्या चादरीला अंगावर घेऊन ती हळूहळू पावलं टाकत झोपडीच्या बाहेर आली, जिथे एका बाजूला 3 गायी एकमेकांना चिकटून बसल्या होत्या आणि थंडीमुळे थरथरत होत्या। तिने तिच्या त्या गायींवर तिची ती फाटलेली चादर अंथरली आणि त्या गायी देखील अगदी केविलवाल्या नजरेने एकटक रुक्मिणीकडे पाहत होत्या। गायींना तर तिने तिची चादर दिली होती, परंतु स्वतः मात्र थरथरू लागली। रुक्मिणीचं वय जवळपास 55 वर्षांच्या आसपास होतं आणि म्हातारपणामुळे तिची कंबर थोडी वाकली होती, परंतु तरी देखील हळूहळू चालत येऊन ती तिच्या अंथरुणावर येऊन झोपली। खाली अंथरलेलं पांघरूण तिने अंगावर घेतलं, परंतु जमिनीचा गारवा तिला सहन होत नव्हता। पूर्ण रात्र रुक्मिणी थंडीने कुडकुडत होती। 1 मिनिट देखील तिच्या डोळ्याला डोळा लागला नाही, परंतु मनामध्ये इतकी हिंमत, इतकी ताकद होती की ती इतकी कडाक्याची थंडी देखील सहन करत होती। म्हणायची की यावर्षी 3 गायींना विकून पैसे एकत्र करेन आणि मग देवदर्शन करेन, विठ्ठलाचं दर्शन घेईन। मग ते देवदर्शन करताना मला जरी मरण आलं तरी चालेल, काही चिंता नाही, काही पर्वा नाही। रुक्मिणीला तिचा भूतकाळ आठवला, लहानपणापासून ते तरुणपण आणि तरुणपण ते म्हातारपण। तिने फक्त आणि फक्त कठीण प्रसंगांचा सामना केला होता। असा एकही प्रसंग नव्हता जिथे तिला खूप जास्त आनंद मिळाला होता। ती जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या घरात असलेल्या जनावरांना, गायी म्हशींना ती अगदी आनंदाने व्यवस्थित सांभाळायची। आईसोबत मिळून गायींचं शेण उचलायची आणि मग त्याच्या गोवऱ्या थापायची। ही सर्व कामं करत करत तिने तारुण्यात प्रवेश केला। जसा तिने तारुण्याचा उंबरठा ओलांडला तिच्या वडिलांनी लगेच तिचं लग्न लावून दिलं। सासरचं वातावरण देखील तिला असंच मिळालं होतं। घरातल्या कामांसोबतच ती गायी म्हशींना देखील अगदी व्यवस्थित सांभाळायची। तिच्या नवऱ्याने जेव्हा तिला तिची इच्छा विचारली की सांग तुला काय आवडतं, मी तुला तेच आणून देईन। नवीन नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे नवऱ्याला वाटलं की कदाचित ही काचेच्या बांगड्या किंवा केसात माळण्यासाठी गजरा मागेल आणि तो तिला अगदी आरामात आणून देईल आणि मग ती खूप खुश होईल। परंतु जी गोष्ट रुक्मिणीने मागितली ते ऐकून तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला। ती बोलू लागली की मला देवदर्शन करायचं आहे, तुम्ही मला देवदर्शन घडवून द्या। रुक्मिणीचा नवरा सखाराम बोलू लागला, तुला माहीत आहे ना की माझी कमाई इतकी नाही की ज्यातून मी तुला देवदर्शन घडवू शकेन। हां, पण मी तुला रोज थोडे थोडे पैसे देत जाईन, तू ते जमा करत जा आणि मग पुढे जाऊन जर ते पैसे साचले आणि देवाच्या मनात असेल तर आपल्याला देवदर्शन घडेल। त्याला आपल्या मनातलं चांगलं ठाऊक आहे, आपली कर्म ठाऊक आहेत। तेव्हा रुक्मिणी बोलू लागली, मग याला तर खूप वर्ष जातील, अहो हे असं करता करता मी म्हातारी होऊन जाईन। हे ऐकून सखाराम हसू लागला आणि बोलू लागला, मी तुला सांगतो, तू पैसे जमा कर आणि यातून एक गाय विकत घे। आपण त्या गायीवर खूप मेहनत घेऊ। जेव्हा ती चांगली तंदुरुस्त होईल तेव्हा आपण तिला एका चांगल्या किमतीमध्ये विकून टाकू। त्यातून तुला खूप चांगले पैसे मिळतील आणि मग त्यातून आपण देवदर्शन करू। हे ऐकून रुक्मिणी खूप खुश झाली, परंतु या दिवसांमध्ये रुक्मिणी गरोदर राहिली। तरी देखील तिने पैसा जमा करून करून एक गाय विकत घेतली। ज्या प्रकारे तिच्या पोटामध्ये बाळ वाढत होतं
त्याच प्रकारे गाय देखील मोठी होत होती. तिने तिच्या मुलासोबतच गायीची देखील खूप काळजी घेतली. मूल जन्माला आल्यानंतर देखील ती गायीची खूप काळजी घ्यायची. परंतु मोठा मुलगा खूपच अशक्त जन्माला आला होता. एके दिवशी त्याला न्यूमोनिया झाला आणि गावामध्ये त्याच्यावर काहीही इलाज नव्हता. रुक्मिणी, सखाराम खूपच टेन्शनमध्ये आले. तेव्हा रुक्मिणीने मोठ्या मुलासाठी ती गाय विकली आणि त्यातून मिळालेले पैसे घेऊन मुलाला घेऊन शहरात निघून गेले आणि मुलाचा इलाज केला. त्यांचा मुलगा तर अगदी व्यवस्थित ठीक झाला, परंतु सर्व पैसे संपून गेले. रुक्मिणीने पुन्हा मेहनत आणि प्रयत्न सुरू केले आणि मग पुन्हा एकदा ती पैसे जोडू लागली. वेळ असाच निघून चालला होता. ती पैसे जमा करायची, गाय पाळायची आणि जेव्हा त्या गायींना विकून देवदर्शन करण्याची वेळ यायची तेव्हा काही ना काही अडचण समोर यायची. कधी मुलीसाठीचा हुंडा तर कधी मुलाचं लग्न. असं करून करून तिने सांभाळलेल्या गायींना विकून टाकायची आणि मग पुन्हा एकदा गाय मोठी करण्यासाठी मेहनत करायची. सगळ्या मुलांचा सांभाळ करण्यामध्ये, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये रुक्मिणी आता 50 वर्षापर्यंत पोहोचली होती की इतक्यातच तिचा नवरा सखाराम देखील तिची साथ सोडून निघून गेला. त्या दिवशी तर रुक्मिणी खूप रडली. बोलू लागली, अहो, तुम्ही मला एकटीला का सोडून गेलात? तुम्ही तर मला वचन दिलं होतं की आपण दोघं नवरा बायको देवदर्शन करू. मग असं असताना देवदर्शन न करता तुम्ही का देवाकडे गेलात? तिला वाटलं होतं की नवरा सोडून गेल्यानंतर मुलं तिला सांभाळतील, परंतु या बाबतीत ती कमनशिबी निघाली. मुलांचं वागणं हळूहळू रुक्मिणीसोबत बदलू लागलं. पहिल्यांदा तर रुक्मिणीला जाणून बुजून एका फालतू खोलीमध्ये टाकलं गेलं, जिथे घरातलं बिनउपयोगी सामान ठेवलं गेलं होतं. तिथेच तिचं अंथरूण टाकलं गेलं. मुलं बोलू लागली, आई, तू आता म्हातारी झाली आहेस, इतकी मोठी खोली तुला कशाला पाहिजे? आमची मुलं आता एकाच खोलीत झोपू शकत नाही. त्या खोलीमध्ये आम्हा सर्वांना एकत्र राहणं खूपच कठीण जातंय. त्यामुळे तुझी मोठी खोली मुलांना देतोय. तिन्ही मुलांची 2-2 मुलं होती. रुक्मिणी त्या गोष्टीवर काहीच बोलली नाही, परंतु त्यानंतर तर सुनांनी तिला नाश्ता, पाणी, जेवण देणं हे देखील बंद केलं. बोलू लागल्या, तू तर हट्टीकट्टी बाई आहेस. स्वतःचं ओझं स्वतः उचल, स्वतःची कामं स्वतः कर. रुक्मिणीने गायी पाळल्या होत्या, परंतु त्या गायींचं दूध काढून त्या सुनाच वापरायच्या. त्यातून त्या रुक्मिणीला काहीच देत नव्हत्या, परंतु त्या गायींची देखभाल करण्याची पूर्ण जबाबदारी रुक्मिणीची होती. कधी कधी जर ती आजारी पडली तर एखाद्या सुनबाईला सांगायची की गायींना जरा चारा टाक. तेव्हा ती सुनबाई उलट तिलाच मारायची, बोलायची, आम्ही काही गुराखी नाहीत हे कामं करायला, आम्हाला अजून खूप सारी कामं आहेत. आणि मग रुक्मिणी आजारी असून देखील त्या गायींना सांभाळायची. परंतु जेव्हा मुलांनी सांगितलं की तू आता वरांड्यात तुझा अंथरूण टाक आणि तिथेच झोपत जा, आम्हाला ही खोली देखील पाहिजे, कारण की ही खोली साफ करून आम्ही मुलांसाठी एक अशी खोली तयार करू जिथे आमची मुलं आरामात अभ्यास करू शकतील. हे ऐकून तर रुक्मिणीला खूपच राग आला. ती बोलू लागली, मी काय फालतू सामान आहे का, ज्यामुळे तुम्ही तुमचं मन होईल तिथे मला फेकून देताय? या खोलीतून तुम्ही या निरुपयोगी सामान काढून टाका, परंतु मी आता इथेच राहणार. रुक्मिणीने इतकंच म्हटलं आणि तिच्या सुनबाई सासूवर जोरजोरात ओरडू लागल्या. मुलं देखील ओरडू लागले. भांडण खूपच वाढलं. तेव्हा तिन्ही मुलांनी धक्के मारून आईला घरातून बाहेर हाकलावून लावलं. सोबतच त्या गाईला देखील रुक्मिणीकडे दिलं. रुक्मिणीची तर रडून रडून खूप वाईट अवस्था झाली. गावातल्या खूप साऱ्या लोकांनी तिच्या मुलांना समजावलं, परंतु ते काहीही ऐकायला तयार नव्हते. बोलू लागले, या बाईने तर आमचं आयुष्य नरक बनवलं आहे. आम्ही हिला आमच्या घरात ठेवणार नाही. आमच्या घरामध्ये हिच्यासाठी काहीही जागा नाही. बिचारी रुक्मिणी रडत रडत रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिथेच बेंचवर बसून गायीची दोरी हातात पकडून रडत होती. काही तरुण तिच्याजवळ आले आणि जेव्हा त्याने रुक्मिणीला तिथे बसण्याचं कारण विचारलं तेव्हा रुक्मिणीने रडत रडत त्याला सर्व काही सांगितलं. तेव्हा त्या तरुण मुलांनी स्टेशनच्या जवळच तिला एक चांगली झोपडी बांधून दिली. तिने त्या तरुण मुलांना खूप आशीर्वाद दिले. स्टेशनपासून थोड्या अंतरावर एक कचरा गोळा करणारा राहत होता, जो नेहमीच कचरा गोळा करण्यासाठी स्टेशनच्या जवळ यायचा. एके संध्याकाळी जेव्हा तो काही उपयोगी कचरा गोळा करण्यासाठी तिथे आला तेव्हा काय पाहिलं की स्टेशन पूर्णपणे रिकामं पडलं आहे. एखाद दुसरे लोक असतील ते येत होते आणि स्टेशनच्या एका कोपऱ्यामध्ये एक झोपडी बांधली गेली आहे. त्याच्या छतावर तर कापड आहे, परंतु भिंत म्हणून फक्त एक चादरच अंथरली गेली आहे, बाकी तर काहीच नाही. आणि त्यामध्ये एक म्हातारी बाई बसली आहे. नाही त्या झोपडीमध्ये बेड होता आणि नाही काही आवश्यक गोष्टी. तो नेहमीच रुक्मिणीला तिच्या गाईला गवत खायला घालताना पाहायचा. पूर्ण दिवस रुक्मिणीचा तिच्या गायीसोबतच जायचा आणि रुक्मिणी त्या गायीची इतकी काळजी घ्यायची जणू काही ती गाय तिची खूप मौल्यवान वस्तू होती. गरीब तर तोही होता, परंतु रुक्मिणीची ती अवस्था पाहून त्याला तिच्यावर दया आली. भलेही त्याचं स्वतःचं खूप मुश्किलीने भागत होतं, परंतु तरी देखील रुक्मिणीची अवस्था पाहून आणि तिचा अवतार पाहून त्याला हे समजलं होतं की ही जन्मताच गरीब किंवा भिकारी नाहीये, तर कोणत्या तरी मजबुरीमुळे इथे राहत आहे.
एके दिवशी त्या कचरा गोळा करणाऱ्या माणसाला एक जुनं बेड आणि असंच जुनं पुराणं सामान सापडलं, ज्याला विकून त्याला चांगले पैसे मिळाले असते. तो ते सगळं सामान आणि तो बेड घेऊन रुक्मिणीजवळ आला. त्यावेळेला रुक्मिणी तिच्या झोपडीच्या बाहेर बसून ताजं गवत कापून तिच्या गाईला देत होती की इतक्यात तो कचरा गोळा करणारा, ज्याचं वय जवळपास 22 वर्ष असेल, रुक्मिणीच्या जवळ आला. रुक्मिणीने त्या मुलाला पाहिलं तेव्हा हैराण होऊन त्याच्याजवळ असलेलं सामान पाहू लागली. तो मुलगा बोलू लागला, आई, हे सामान तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. हे सगळं सामान मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हे ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुक्मिणीने त्या मुलाचे आभार मानले आणि त्याच्याकडून ते सगळं सामान घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू यासाठी देखील यायचे की हे गैर लोक तिची ती अवस्था पाहून तिची मदत करत होते. नेहमीच त्या स्टेशनवर उतरणारे लोक तिला येता जाता मदत करायचे आणि त्या बदल्यात रुक्मिणीकडून खूप सारे आशीर्वाद घ्यायचे. परंतु दुसरीकडे तिची मुलं, जी एक सोडून तीन होती, त्यांनी रुक्मिणीला त्या झोपडीमध्ये राहायला मजबूर केलं होतं. त्यांच्यामुळेच आज रुक्मिणी झोपडीत राहत होती. परंतु तरी देखील एकानेही मागे वळून पाहिलं नव्हतं. त्याने हे पाहण्याचा प्रयत्न देखील केला नाही की त्यांची आई कशी आहे आणि कुठे गेली आहे. ठीक आहे, जाऊ देत. असाच वेळ निघून जात होता आणि त्या गायीने 2 मुलांना जन्म दिला. हे पाहून तर रुक्मिणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आनंदाने तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगत होती की माझ्या गायीला वासरू झाली आहेत. ही गाय नाही तर हे माझं तिकीट आहे. काही लोक तर हे समजायचे की कदाचित रुक्मिणीची वयानुसार मानसिक स्थिती बिघडत चालली आहे, कारण की नेहमी तिच्या तोंडातून फक्त हे शब्द निघायचे की ही गाय नाही तर हे माझं तिकीट आहे. शेवटी एके दिवशी तिला कोणीतरी विचारलं की कसलं तिकीट आहे, तू या गायींना तिकीट कसं काय बोलू शकतेस. हे ऐकून रुक्मिणी बोलू लागली, तुला नाही समजणार. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की तू गायींचा सांभाळ करून त्यांना मोठं कर आणि मग त्यांना विकून तुला जे पैसे मिळतील त्यातून तू देवदर्शन कर. आणि म्हणूनच मी म्हणते की या गायी नाहीत तर माझं देवदर्शन करण्याचं तिकीट आहे, तिकीट. हे ऐकून तर लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहायचे. ती नाही कोणासोबत अशीच काही पण वायफळ गप्पा गोष्टी करायची आणि नाही तिची रडकी कहाणी सांगायची. उलट नेहमीच चेहऱ्यावर हसू आणून, आनंद आणून प्रत्येकासोबत अगदी व्यवस्थित आनंदाने बोलायची. आजपर्यंत कोणीही रुक्मिणीला स्वतःसाठी एखादी जोखीम उचलताना किंवा स्वतःसाठी काम करताना पाहिलं नव्हतं. ती नेहमीच प्रत्येक वेळेला त्या गायींसाठीच काम करायची, गायींचा सांभाळ करायची आणि आता तिच्या एका गायीला आणि तिच्या वासरांना ती सांभाळत राहायची. कधी ताजं गवत आणून द्यायची तर कधी कोणती जडीबुटी दूर जाऊन आणायची आणि त्यांना द्यायची आणि मग गायीचं दूध विकूनच ती स्वतःचा उदरनिर्वाह करायची. माहीत नाही कसली बरकत होती की मोठमोठ्या जमीनदारांच्या, मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या देखील गायी या अशा प्रकारे धष्टपुष्ट होत नव्हत्या जितक्या धष्टपुष्ट आणि तंदुरुस्त गायी रुक्मिणीच्या होत्या. एके दिवशी त्याच गावचा पाटील स्टेशनवर आला होता. जेव्हा त्याला रुक्मिणीच्या गायी तिथे गवत खाताना दिसल्या, अशा धष्टपुष्ट तंदुरुस्त गायी तर पाटलाने कोणाकडेही पाहिल्या नव्हत्या. जवळ उभा असणारा माणूस बोलू लागला की या गायी रुक्मिणी नावाच्या महिलेच्या आहेत, जी ते झोपडीमध्ये राहते. हे ऐकून त्या पाटलाच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली. तो चालत चालत त्या झोपडीजवळ आला जिथे रुक्मिणी राहत होती. रुक्मिणीने झोपडीच्या बाहेर लोकांचा आवाज ऐकला तेव्हा लगेचच डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. पाहिलं तर गावचा पाटील उभा होता. समोर गावचा पाटील उभा होता. बोलू लागला, या गायी तुमच्या आहेत. तेव्हा रुक्मिणीने लगेचच होकारार्थी मान हलवली. ती खूपच घाबरत होती, कारण की समोर गावचा पाटील बोलू लागला, खूपच चांगल्या गायी आहेत. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला या बदल्यात पैसे देऊ शकतो. तू या झोपडीतून बाहेर निघून एका चांगल्या पक्क्या घरात राहू शकतेस. हे ऐकून रुक्मिणीने एक नजर पाटलाकडे टाकली. पाटील त्याच्या कपाळावर आठे आणत बोलू लागला की माझी अशी इच्छा आहे की तू या गायी माझ्या गोठ्यात सोडून ये. माझा स्वतःचा व्यवसाय आहे, मी दूध विकतो. तुझ्या गायी देखील माझ्याजवळ ठेव. मी त्यांना चांगलं खाणं देईन, त्यांचं दूध विकेन आणि त्यातून जे काही पैसे मिळतील ते मी तुला आणून देईन. या प्रकारे तुझ्या गायी तुला मालामाल करून टाकतील. हे ऐकून रुक्मिणीच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती बोलू लागली, पाटील साहेब, जर माझी इच्छा असती तर मी हे सगळं स्वतः देखील करू शकले असते. मी देखील प्रत्येक घरी जाऊन दूध विकू शकले असते. खरं तर या दुधासाठी खूप जास्त डिमांड आहे. मी स्वतः देखील कमावू शकले असते आणि माझी स्वतःची परिस्थिती बदलू शकले असते. परंतु पाटील साहेब, मला या जगाच्या चैनीच्या वस्तूंची, पक्क्या घराची गरज नाही. मला तर फक्त माझ्या देवाचं दर्शन करायचं आहे. यानंतर जरी मला मरण आलं तरी मला काहीही पर्वा नाही. इतकं बोलून रुक्मिणी पुन्हा एकदा तिच्या गायींचा सांभाळ करण्यामध्ये व्यस्त झाली. तर दुसरीकडे पाटील रुक्मिणीचं बोलणं ऐकून तिथून परत फिरला. तर तिकडे रुक्मिणीची 3ही मुलं, ज्यांना आता ते घर देखील कमी पडू लागलं, कारण जशी मुलं मोठी होत होती, मुलं एकमेकांसोबत खूपच भांडण करत होती. फक्त मुलंच भांडण करत नव्हती तर मुलांवरून त्यांच्या आयांमध्ये देखील भांडणं होत होती.
घराची शांतता तर जणू कोसो दूर गेली होती. रुक्मिणी आणि सखारामचा वाडा तर खूप मोठा होता, जिथे खूप साऱ्या खोल्या बनवल्या जाऊ शकत होत्या. त्यामुळे मुलांनी विचार केला की आपण या वाड्यामध्ये खूप साऱ्या खोल्या बनवू आणि मग त्याचे हिस्से करून एकमेकांमध्ये वाटून टाकू, जेणेकरून या रोजच्या रोज भांडणांपासून तरी सुटका मिळेल. ते याच विचारामध्ये होते की पैसे कुठून येणार. मुलं जो पैसा कमवायचे ते पैसे मुलांसाठी आणि घरखर्चामध्ये संपून जायचे. अशामध्येच एके दिवशी त्या पाटलाने त्या तिन्ही मुलांना त्यांच्याजवळ बोलावलं आणि त्याची इच्छा व्यक्त करून दाखवली की तुम्ही लोक तुमच्या आईजवळ ज्या गायी आहेत त्या मला आणून द्या. त्या बदल्यात मी तुम्ही बोलाल ती किंमत द्यायला तयार आहे. हे ऐकून रुक्मिणीची मुलं खूपच हैराण झाली. पाटला तर असं वाटत होतं की त्यांची आई त्यांच्याजवळ सोबतच राहते, परंतु मुलांना कुठे ठाऊक होतं की त्यांच्या आईजवळ इतक्या चांगल्या गायी आहेत. आणि मग त्यांच्या मनामध्ये हाव निर्माण झाली. त्यांनी पाटलाला सरळ शब्दात नकार दिला की आम्ही आमच्या गायी अजिबात विकणार नाही. पाटील पुन्हा एकदा शांत झाला तर तिन्ही मुलं एकमेकांसोबत बोलू लागले की आपण काहीही करून आईला घरी घेऊन येऊ. आईकडून नाही पण त्या गायींकडून तर आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल. आणि मग त्याच दिवशी ते त्या स्टेशनवर पोहोचले जिथे त्यांची आई एका झोपड्यामध्ये राहत होती. मुलं स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांना त्यांची आई उन्हामध्ये त्यांच्या गायींना चारा घालताना दिसली. दुरूनच जेव्हा रुक्मिणीने मुलांना येताना पाहिलं तेव्हा तिने तिचं तोंड फिरवलं. हाच विचार केला की कदाचित मुलांना कुठेतरी जायचं असेल. परंतु मुलं ट्रेनला सोडून सरळ चालत चालत तिच्याजवळ आले आणि आईजवळ बसून त्यांच्या कृत्याबद्दल माफी मागू लागले. त्यांची नजर आईवर कमी आणि त्या गायींवर जास्त होती ज्या आईच्या मागे उभ्या होत्या. आईला देखील थोडंफार समजलं होतं. मुलं माफी मागत मागत आईला बोलू लागले, आई आम्हाला माफ कर. आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. जेव्हापासून तू घर सोडून गेली आहेस घराची शांतताच नाहीशी झाली आहे. नक्कीच आईसारखं प्रेम जगामध्ये कोणीही करू शकत नाही. तू आमच्यासोबत आमच्या घरी चल. ते घर सर्वात पहिले तुझं आहे आणि मग आमचं. परंतु रुक्मिणीने त्यांच्यासोबत जाण्यासाठी नकार दिला. बोलू लागली, मला तुम्हा लोकांच्या घराची काहीच गरज नाही. मी इथेच खुश आहे. मोकळी हवा आहे, स्वतःचं घर आहे आणि कुणावरही माझं ओझं नाही. माझ्याजवळ माझ्या गायी आहेत. यांना मी माझ्या मनातलं सर्व काही सांगते आणि सोबतच आजूबाजूची लोक माझी खूप काळजी घेतात. कोणी खाण्यासाठी काहीतरी देतं तर कोणी माझ्याजवळ येऊन गप्पा गोष्टी करतं. हे सगळं माझं आता कुटुंब बनलं आहे. मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. मुलांनी खूप विनंती केली परंतु रुक्मिणीने काहीच ऐकलं नाही. तेव्हा मुलांना नाईलाजाने रिकाम्या हाताने परत जावं लागलं. त्या दिवशी पुन्हा एकदा रुक्मिणीला खूप वाईट वाटलं. ती कितीतरी वेळ तिच्या झोपडीत एका कोपऱ्यात बसून खूप रडत होती. तिच्या गायी तिच्या झोपडीच्या बाहेरच बांधलेल्या होत्या. तिला सर्वप्रथम तर तिचा नवरा आठवला आणि मग मुलांनी तिच्यासोबत ज्या प्रकारे वागणूक केली होती ते सगळं आठवलं. एकटी स्त्री होती. जरी मरून गेली असते तरी कोण होतं ज्याने तिचे अंत्यसंस्कार केले असते. सख्खी मुलं तर अंत्यसंस्कारामध्ये खांदा द्यायला देखील पोहोचली नसती. परके तर शेवटी परके होते. हाच विचार करत करत रडत रडत रात्री तिला कधी झोप लागली समजलं नाही. सकाळी जेव्हा उठली तेव्हा तिला गायींच्या हंबरड्याचा आवाज ऐकू येत नव्हता. जसं ती झोपडीतून बाहेर निघाली तेव्हा तिच्या पायाखाली जमीन सरकून गेली, कारण की तिथे मैदान साफ होतं. तिथे तिची एकही गाय हजर नव्हती. तिला भीती वाटली की कदाचित खुंटीला बांधलेली दोरी तोडून तिच्या गायी पळून तर गेल्या नाहीत ना. परंतु याआधी असं कधीही झालं नव्हतं. तिच्या गायींची दृष्टी जरी खोललेली असली तरी देखील त्या कुठेही जात नव्हत्या. त्या गायी रुक्मिणीसोबत खूपच एकनिष्ठ होत्या. ती दम टाकत इकडे तिकडे तिच्या गायींना शोधत होती. इतकंच काय तर तिने पूर्ण स्टेशन शोधून काढलं, परंतु तिच्या गायी कुठेही नव्हत्या. ती तर अगदी रडू लागली. तिला रडताना पाहून स्टेशनवर उभी असलेले लोक तिच्या जवळ येऊ लागले. ती रडत रडत गायींबद्दल सर्वांना सांगू लागली. तेव्हा प्रत्येकाला रुक्मिणीसाठी खूप वाईट वाटू लागलं. सगळेजण तिच्या गायीला शोधू लागले, परंतु तिच्या गायी कुठेही सापडल्या नाहीत. काही लोक तिच्या जवळ आले आणि बोलू लागले, आई तू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कर. कदाचित तुझ्या गायी सापडतील, चोर पकडले जातील. परंतु रुक्मिणी रडत रडत बोलू लागली, नाही, मी माझी तक्रार देवाच्या न्यायालयात दाखल केली आहे. त्या गायी म्हणजे माझं देवदर्शनाचं तिकीट होतं. चोरी झालंय तर ते माझं देवदर्शनाचं तिकीट चोरी झालंय. आता देवच मला माझं तिकीट परत देईल. रुक्मिणीची ही खबर इतक्या लांब लांबपर्यंत पसरली की लोक तिला भेटायला येऊ लागले. प्रत्येकजण हाच प्रयत्न करत होता की कसंही करून रुक्मिणीच्या त्या गायी सापडतील. रुक्मिणीला तर तिचं आयुष्य आता रिकामं वाटू लागलं. तिने तिच्या झोपडीत बसून रडून रडून तिची अवस्था खूपच वाईट केली होती. तिला तर वाटलं होतं कदाचित तिचा मृत्यू आता जवळ आला आहे. ती आता मेल्यानंतरच देवाला भेटेल. देवदर्शन करणं तर जणू तिच्या नशिबातच नव्हतं. परंतु दुसऱ्या सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तिला तिच्या झोपडीच्या बाहेर मोठमोठी लोक बसून रुक्मिणीच्या उठण्याची वाट पाहत होते. रुक्मिणी घाबरतच बाहेर आली आणि बोलू लागली, माझ्या गायी सापडल्यात का?
तुम्ही माझ्या गायीनं शोधून आणलं आहे का? हे ऐकून त्या लोकांनी पुढे जाऊन रुक्मिणीच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्यांच्या खिशातून पैसे काढून रुक्मिणीच्या हातात दिले आणि बोलू लागले, रुक्मिणीताई, नाही ही भीक आहे आणि नाही तुझ्यावर उपकार आणि नाही तुझ्यावर दया येऊन आम्ही तुला पैसे देत आहोत. उलट तू असं समज की हे तुझं देवदर्शन करण्याचं तिकीट आहे. आम्ही तुला आमच्या पैशाने देवदर्शन घडवू. तू जे चांगलं काम केलं आहेस ते सगळं देवाला ठाऊक आहे. ज्या प्रकारे तू तुझ्या गायींचा सांभाळ करत होतीस ते देखील देवाला चांगलंच ठाऊक आहे. परंतु आता हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही रुक्मिणीला देवदर्शन घडवू. हे ऐकून रुक्मिणी रडू लागली. तिच्या तोंडातून तर काही शब्द निघत नव्हते. कितीतरी वेळ ती हुंदके देत रडत होती. तिने ते पैसे परत करण्याचा देखील विचार केला, परंतु ते लोक बोलू लागले की अजिबातच नाही. तू हे पैसे घे आणि जाऊन देवदर्शन कर. वेळेचा काही भरोसा नाही. कमीत कमी मरताना तू मनामध्ये ही इच्छा ठेवून तरी मरणार नाहीस की तू देवदर्शन केलं नाहीस. आम्ही सर्वांनी मिळून हे पैसे तुझ्यासाठी गोळा केले आहेत. रुक्मिणी हसू लागली आणि बोलू लागली, तुम्हा लोकांचे खूप खूप उपकार. माझा देव माझ्यासोबत न्याय नक्की करेल. मला न्याय नक्कीच मिळेल. आणि मग रुक्मिणी 1 आठवड्यानंतर देवदर्शन करण्यासाठी निघून गेली. कदाचित तो तिच्या आयुष्यातला खूप सुंदर क्षण होता. पूर्ण गावामध्ये रुक्मिणीचीच चर्चा होती. तिची तर इच्छा होती की विठ्ठलाचं दर्शन घेऊनच तिचे डोळे कायमचे बंद व्हावेत आणि तिचे त्याच पवित्र भूमीत अंत्यसंस्कार व्हावेत. तिची इच्छा अशी होती की ते शब्दात सांगणं कठीण होतं. देवदर्शन केल्यानंतर जेव्हा ती पुन्हा परत आली तेव्हा गावातील लोक फुलांचे हार घेऊन तिच्या स्वागतासाठी उभे होते. सर्व लोक तिला घेऊन स्टेशनवर पोहोचले. तेव्हा रुक्मिणीला खूप मोठा धक्का बसला, कारण की तिच्या 3ही गायी तिच्या झोपडीच्या बाहेर बांधल्या गेलेल्या होत्या, ज्या प्रकारे आधी बांधलेल्या असायच्या. ती हैराण होऊन लोकांचा चेहरा पाहायची आणि मग त्या गायींना ती धावत धावतच त्या गायींजवळ गेली आणि त्यांना मिठी मारू लागली. बोलू लागली, या गायी कुठून आल्या आहेत? त्या तर चोरी झाल्या होत्या. तेव्हा गावचा पाटील अचानकच पुढे आला आणि रडत रडत डोक्यावरचा फेटा काढून रुक्मिणीच्या पायाजवळ ठेवला आणि रडत बोलू लागला, आई, मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या गायींना पाहून मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची हाव निर्माण झाली होती. त्यामुळेच मी रात्रीच्या वेळेला तुझ्या गायी चोरल्या. परंतु त्या रात्रीनंतर मी 1 रात्र देखील शांतपणे झोपू शकलो नाही. माझ्या गोठ्यात असलेल्या सगळ्या गायी आजारी पडून मरून गेल्या. माझं आता काहीही शिल्लक राहिलं नाही. लाखोंचं नुकसान झालं आहे. तेव्हा मला अंदाज आला की मी किती मोठी चूक केली आहे. या गायी तुझी अमानत आहेत आणि मी तुला ते परत करत आहे. फक्त मला शिव्याशाप देऊ नकोस. हे ऐकून रुक्मिणी काहीच बोलली नाही. उलट आपल्या डोळ्यात आलेले अश्रू साफ केले आणि पाटलाला माफ केलं, कारण की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती. नक्कीच जेव्हा आपण आपली तक्रार देवाच्या न्यायालयात दाखल करतो तेव्हा तो अशा प्रकारे न्याय करतो की कोणालाही कानोकान खबर होत नाही आणि सगळं काही व्यवस्थित होतं आणि मग आपल्याला त्याचे आभार मानण्यासाठी मजबूर करतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.